बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आरके एंटरप्राइजेस आयोजित आरके ट्रॉफी 2022 आपण बघतोय. शानदार भव्य दिव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आणि या वर्षी मात्र काहीतरी नाविन्यपूर्ण तुम्हाला पाहायला मिळतंय. आरके एंटरप्राइजेसचे सर्वे रणजित दादा किणी यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेकरता शुभेच्छा आल्यात खास खार्डी कोसमाईवरून हरेश पाटील एकविरा नायगावसाठी आणि या स्पर्धेसाठी त्यांचं खूप खूप सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅच महत्वाचा आहे. एका साइडला टीम 94 कामन जो आता सध्याच्या घडीला फलंदाजी करताना दिसतोय. एकविरा नायगाव वॉन्ट टॉस, दे विल इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. पहिला ओव्हर पॉवर प्लेचा असणार आहे. 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळेल. मॉन्टी घोडेकर सर त्या ठिकाणी सज्ज झाल्यात आणि ललितजी भोईर सर त्या ठिकाणी सज्ज. पंचांकडून इशारा, गेम ऑन. मॅच क्रमांक सध्याच्या घडीला आपण बघतोय 3रा. पहिला चेंडू गोलंदाज घेऊन येताना विशाल. पहिल्या चेंडूवरती जागा बनवली. इंटू द गॅप मध्ये चेंडूला खेळायचं होतं, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते सध्याच्या घडीला. पहिली धाव या बॅटच्या मिडल फेस मधून येताना एक चांगली सुरुवात बॅटरच्या माध्यमातून विचार केला तर वैभव धूम यावेळी मात्र मैदानावर तो वाजवेल का आपली धूम? डेफिनेटली एका साइडला वैभव धूमने मात्र यावेळेला ऑफ द मार्क आपण पाहू शकतात आणि एका साइडला जर आपण पाहिला तर अमन सारखा एक अपकमिंग यंग टॅलेंट. गुड डिलिव्हरी, सुपर. ही विशाल कोळीची ताकद बनली गेले. अनेक मैदान ज्याने आपल्या स्वतःच्या कुशल नेतृत्वावर गाजवलेत, ही मात्र त्याची मिश्रण युक्त गोलंदाजी आज या ठिकाणी पाहायला मिळते. टीम 94 कामण म्हटलं की हजरत शेख कामण आणि संजयजी म्हात्रे यांचा मात्र जरूर उल्लेख करावा लागेल, ज्यांनी 50,000चं सहकार्य या स्पर्धेला जरूर केलेलं आहे. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. ऑन साइडला अमनचा हा मिस टायमिंग स्ट्रोक तिथपर्यंत पोहोचणार नाहीये. क्षेत्ररक्षक आणि एकच धाव मिळेल अमनला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. अक्षय दोन्ही फलंदाजांनी यावेळेला खातं ओपन केलेलं आहे. ज्या वेळेला एक धाव येते ना, तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स लेवल थोडासा वाढतो, होप्स वाढतात की मला बॅटने आता मात्र यावेळेला प्रत्युत्तर देण्यासाठी जरूर चांगल्या प्रकारचा खेळ साकारवा लागेल. नक्कीच, नो डाऊट. आता मात्र इनस्विंग चेंडू पाहायला मिळतोय. जो बॅटर आपण बघतोय फलंदाज वैभव धूम आणि बीजेपी चषकामध्ये मालिकावीरचा किताब पटकावला होता तोच खेळाडू यावेळी मात्र स्ट्रगल करताना दिसतोय सध्याच्या घडीला. 4 चेंडू 2 धावा. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला. खूप चांगली गोलंदाजी विशाल कोळी. यावेळेला मात्र वेगवान चेंडू होता, परंतु चेंडू मात्र यावेळेला जरूर मिळत नाहीये शैलूला. आणि तत्पूर्वी 1+1 वाईटचा इशारा येतोय. मॉन्टी घोडेकर या ठिकाणी आपण पाहू शकतायत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ॲब्सोल्युटली सुपर मॅच आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 4 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा आमचं एंटरटेनमेंट करणारे अमर कोळी फेम. गुड डिलिव्हरी. आतमध्ये येणारा चेंडू अमनला मात्र सरप्राईज केलं. तत्पूर्वी 1 धाव मिळत असताना धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 5 या धावसंख्येवर. एक सुंदर ब्रँडेड स्पर्धा, भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आरके एंटरप्राइजेस आयोजित आरके ट्रॉफी 2022 कैलासवासी इंदिरा केदारनाथ पाटील स्मरणार्थ आपण पाहू शकतायत. आज पहिली रात्र या स्पर्धेची. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. वैभवच्या बॅटमधून निघालेला खणखणीत दर्जेदार 1 बाउन्स. आरके चौकार. 4 धावा. नायगाव संघासाठी मात्र थोडीफार कुठेतरी डोकेदुखी ठरली. शेवटच्या चेंडूवर चौकार आला. इकॉनॉमिकल घसरलं, परंतु चांगली गोलंदाजी विशाल कोळीची आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं षटक 9 धावा. चला प्लीज डोंट वेस्ट द टाइम. वेळ दौडू नका तेवढा. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. जुचंद्र गाव म्हटलं की माणुसकीचं नातं आणि जिव्हाळ्याचं प्रेम करणारं असं जुचंद्र गाव पाहायला मिळतं. रांगोळीचं माहेरघर कित्येक वर्षापासून आपण पाहू शकतायत आणि कलाकारांचं गाव
म्हणून ज्या गावाकडे पाहिलं जातं आणि याच क्रीडानगरीमध्ये सुरू असलेला क्रिकेटचा घमासान आता क्रिकेट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं, खेळलं जातं. कारण याच मैदानात जर आपण पाहिलं तर मिथुनदादा पाटील यांची सुद्धा स्पर्धा 11 ते 14 मेच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ही सुद्धा लाख मोलाची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. पहिलं षटक अक्षय काय म्हणशील? येणारे 4 षटक आहेत. 9ची सरासरी आपण पाहिली तर आतापर्यंत प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहू शकलात तर जवळजवळ 45च्या घरामध्ये पोहोचेल, 45-50च्या घरामध्ये. परंतु इथून जर थोडेसे कुठेतरी हात खोलले तर कदाचित 60-70च्या घरामध्ये पोहोचावं लागेल. कारण मुर्दा या संघाने जो खेळ केला होता SK11 राजावली संघाबरोबर अफलातून वेदांची बॅटिंग पाहायला मिळाली. आणि तदनंतर जर आपण पाहिला तर इथे धावा मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये अवघ्या 44 धावांवर रोखलं गेलं होतं. म्हणजे ही खेळपट्टी जी आहे ना ती मात्र कधी कधी रंग बदलताना पाहायला मिळते. नक्कीच, नो डाऊट. पहिल्या षटकात 9 धावा आला. पॉवर प्लेचं षटक आहे त्यामध्ये मात्र जास्त धावा घ्याव्या लागतील आणि चांगली सुरुवात शेवटच्या एंडला झाली. एक जम्याची बाजू असेल की एकही गडी बाद झाला नाही. पॉवर प्लेचं बंधन आहे. यावेळी 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळी चांगली फलंदाजी करावी लागेल. जयप्रकाश गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र बैठी स्ट्रोक खेळायचा होता. मिस टाइम फटका. गोलंदाज चेंडूच्या मागे धावताना बघता बघता एकच धावेंवरती सॅटिस्फाईड. कॅच उडला होता मात्र कुठेतरी एक श्वास घेतला असेल फलंदाजाने. एका धावेने धावफलक 1-0. 10 धावा. बिनबाद नाबाद जिंदाबाद आपण बघतोय सध्याच्या घडीला. RK एंटरप्राइजेस आयोजित RK ट्रॉफी 2022 आणि शानदार स्पर्धा भव्य दिव्य नाईट क्रिकेट स्पर्धा. 10 धावा. 10 धावा फलकावर पाहायला मिळतात. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. शैलू घोडेकर एक लेजंड ऑफ क्रिकेट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. शांत सोमाने नेहमीच मात्र खेळतोय आणि नायगावकर नेहमीच प्रेरणास्थान म्हणून शैलू याच्याकडे पाहिलं जातं. धावांची गती स्थिरावली गेले. यावेळेला मात्र जेपीच्या चेंडूवर जबरदस्त प्रहार केला गेलाय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज या ठिकाणी बाद होताना जेरी देखील चांगल्या पद्धतीने डान्स बघायला मिळतंय. प्रेक्षकांचं या ठिकाणी मन जिंकण्याचं काम ते देखील केलं जातंय. सध्या मॅचच्या दिशेने 10 धावा फलकावरती. 3 चेंडू. स्लॉट मध्ये चेंडू होता मात्र त्याला पार्किंग लॉट मध्ये पोहोचवता आला नाही. फटका चांगला होता मात्र पॉवर कमी दिसली आणि टायमिंग व्यवस्थित झाला नव्हता. त्या कारणास्तव झेल घेतला जातोय गडीबाद. उंची जास्तीत जास्त प्राप्त झाले होते आणि त्या कारणास्तव मात्र चेंडू यावेळेला बराच वेळ हवेत राहिला. जेव्हा फ्लॅट चेंडू जातो ना त्यावेळेला जलद गतीने चेंडू ट्रॅव्हल होतो. ज्या पद्धतीने हा चेंडू यावेळेला पाहायला मिळतोय. सुपर टायमिंग. मॅग्निफिसंट स्ट्रोक. 6 धावा. क्या बात है. आपल्याला पाहायला मिळतं आणि एंटरटेनमेंट खास करून आपण पाहू शकताय. धावांची गती फलकावर 16 धावा. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 संघांमध्ये अतिशय देखणा हा सोहळा क्रिकेटचा पाहायला मिळतोय. रणजितदादा किनी यांच्या माध्यमातून साकारलेली ही स्पर्धा
अप्रतिम गुड डिलिव्हरी जेपी, भरपूर वर्षांचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर जीवनामध्ये बॅड पॅच आले, परंतु जेपी कोळीने मात्र आतापर्यंत त्या बॅड पॅचला सामोरे गेला आणि ती ताकद ठेवली आणि अजूनपर्यंत मात्र खूप चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. क्रिकेटरच्या माध्यमातून बॅड पॅच येतच असतात, हे आपण सातत्याने पाहिलंय, परंतु खचून जायचं नसतं. आणि पुन्हा एकदा जेपी ने दाखवलं यावेळेला जयप्रकाश कोळीने की षटकार आल्यानंतर मी फलंदाजाला बाद सुद्धा करू शकतो. हा त्याचा कॉन्फिडन्स यावेळेला पाहायला मिळाला. पॅव्हिलियन गॉन. या ठिकाणी मात्र मायक्रोफोनवर जॉईंट असतील व्हॉइस ऑफ पांजू आणि व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर, मनीष पाटील आणि भारत राऊत सर. ओ टू भारत राऊत सर अँड मनीष पाटील सर. धन्यवाद अक्षयजी साटम, धन्यवाद प्रमोदजी शेडगे. डिनर झालेला आहे आणि तुम्हाला डिनर करायचं असेल आर के फूड पॉइंट, ज्या ठिकाणी तुम्हाला स्वस्त दरात अल्पपहार मिळेल, आमच्या मुख्यमंत्र्यांच्या उजवीकडे, तसेच मुख्यमंत्र्यांच्या डावीकडे सुद्धा धर्मेंद्र शत्रुघ्न म्हात्रे यांचा धाबा आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही स्वस्त दरामध्ये जेवणाचा आनंद घेऊ शकता. बघा, स्थानिक भूमिपुत्रांना या ठिकाणी प्राधान्य दिलं गेलेलं आहे. सर्वांसाठी या ठिकाणी शुद्ध सकस शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची सुविधा उपलब्ध आहे. अल्प दरामध्ये ती सुविधा उपलब्ध आहे. नक्कीच आनंद घ्या. घरी जाऊन जेवून येण्यापेक्षा मैदानातच जेवा, जेणेकरून आपल्या आग्रही भूमिपुत्राला रोजगार मिळेल. जाऊया चालू असं सामन्याच्या दिशेने. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लावल्या गेलेल्या आहेत. एकूण 16 धावा. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत भारतजी राऊत. आणि मनीष, मगाशी तू म्हटलं की गावातील आपल्या रहिवाशाला एखादा उद्योग मिळून द्यावा हा प्रामाणिक प्रयत्न असेल, खरोखरच. मात्र या स्पर्धेविषयी मनीष म्हणायचं गेलं तर एक गाव एक संघ म्हणजे ग्रामीण विभागातील जे खेळाडू आहेत त्यांना मात्र या स्पर्धेनं प्राधान्य दिलेलं आहे. धावसंख्या आपण पाहतोय, फलकावर धावा झालेल्या आहेत त्या 16 धावा. मी विनंती करतोय आमचे टेडी आणि चेरी, आपण अगदी खेळपट्टीच्या समोर नाचू नका, कारण मैदानाच्या आतमध्ये डिस्ट्रॅक्शन होते. त्याचमुळे आणि बाईक सायकल देखील त्या ठिकाणी, सायकल जरा साईडला करा प्लीज, कारण थोडी मागच्या बाजूला घ्या. बाईक का मंडपाच्या बाहेर ज्या बाईक्स आहेत एका बाजूला लावून घ्या. बघा, या ठिकाणी वाहनतळ उपलब्ध आहे. वाहनतळामध्ये शिस्तीत तुम्हाला गाड्या लावायच्या आहेत, जेणेकरून कुठलाच प्रतिबंध होणार नाही. शॉर्टऑफलाईन चेंडू गोलंदाजाच्या समोर हा चेंडू खेळून काढतोय. थोडीशी मिसफील्ड, सिंगल नक्कीच प्राप्त केला जाईल. फलंदाज आपण पाहतोय अकबर, एक अनुभवी खेळाडू आहे. भरपूर वर्ष नक्कीच कामाने या संघाच्या माध्यमातून खेळतोय आणि बराच काळ या अकबरनं गाजवलेला आहे. त्या कारणास्तव नक्कीच एक प्रकारे म्हणायचं गेलं मनीष तर अनुभवाने परिपक्व असा खेळाडू आपल्याला आज खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा. गोलंदाज तो आहे म्हणजे संजित. पहिला सामना आपण जो पहिला सामना टिवरी या संघानं जिंकला. दुसरा सामना आपण पाहिला तर अष्टविनायक नायगाव. तिसरा सामना आपण या स्पर्धेमधील खेळतोय एकविरा नायगाव. त्यानंतर आपण पाहतोय यस टीम 94 कामन. आज नायगावचे 2 संघ आहेत. यावेळेस सुरेख फटका ऑफसाईडला, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. त्या ठिकाणी शतरक्षक आहे प्रोडक्टची साडी. चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 धावा काही थांबवू शकत नाहीयेत. 2 धावेनं संघ 19 या फलकावर पोहोचतोय. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू आणि नक्कीच एक अतिशय सुरेख फटका, मी म्हणेल स्क्वेकरचा फटका मनीष आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न, उंची जास्त आहे, मिस्टन स्टोक आहे, चेंडू हवेत, गडी बाद. शैलेंद्र घोडेकर यांच्या खेळीला मात्र पूर्णविराम.
ला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय सुरेख चेंडू, शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू हाताळला गेला. 3 षटकांचा खेळ मनीष पूर्ण होतोय. धावा दिसत आहेत 24, अजूनही 12 चेंडू. अपेक्षा असेल येणाऱ्या 12 चेंडूमध्ये मनीष, मगाशी देखील मी म्हटलं होतं, प्रमोद माझ्यासोबत होता, की 25 धावा यायला हव्यात, 20 ते 25 धावा यायला हव्यात, जेणेकरून आपण एकविरा नायगाव या संघासमोर एक चांगलं टार्गेट देऊ शकतो. चला ड्रिंक्स ब्रेक घेऊन घ्या, लगेच घ्या. तुमच्या मेंबर्सने ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आत घ्यायची आहे. आताच तुम्हाला वेळ मिळेल, त्यानंतर मात्र तुम्हाला ड्रिंक्स मैदानात पाठवता येणार नाही. या गोष्टीची दखल घ्या. दोन्ही पॅव्हिलियन बॉक्समध्ये एक एक पाण्याची पेटी आम्ही सुपूर्द केलेली आहे. लगेच पाणी पाठवून द्यायचे आहे पंचांच्या परवानगीने. या ठिकाणी मला खूप साऱ्या मान्यवरांनी सहकार्य केले. जनाब हजरत शेख कामण आणि सन्माननीय शिव संजयजी म्हात्रे कामण यांच्या वतीने रोख रक्कम 50,000 रुपयाची देणगी. सन्माननीय मंगेश चव्हाण शाखा प्रमुख परिरानगर यांच्याकडून 50,000 रुपयाची देणगी. सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेब संस्थापक अध्यक्ष द ग्रेट मराठा जुचंद्र यांच्या वतीने रोख रक्कम 50,000ची देणगी. सन्माननीय रतनजी पटेल आणि सन्माननीय महादेवजी पटेल यांच्याकडून रोख रक्कम 1,00,000 रुपयांची देणगी. कैलासवासी राजाराम भास्कर पाटील तसेच कैलासवासी इंदिरा केदारनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीयुत नितीन राजाराम पाटील आणि श्रीयुत मोहन रवींद्र पाटील तसेच द ग्रेट मराठा फाउंडेशनच्या वतीने सर्व ट्रॉफीज. कुमार चेतन केदारनाथ पाटील यांच्या वतीने रोख रक्कम 1,00,000 रुपयाची देणगी. श्रीयुत मनीष राऊत आणि कुमारी ध्रुवी राऊत यांच्या वतीने 5 दिवस युट्यूब लाईव्हची व्यवस्था. सन्माननीय प्रवीणजी भगत पोमण यांना विनंती करण्यात येते आपण यायचे, व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे. सन्माननीय प्रवीणजी भगत प्लीज, आम्हाला विनंती असेल आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. चला ड्रिंक्स ब्रेक झाला असेल, मॅच रिझ्यूम करायची आहे. सन्माननीय अभिषेक शांताराम म्हात्रे यांच्या वतीने सायकलची व्यवस्था केली गेलेली आहे. सन्माननीय पियुष पाटील द केक नेशन यांच्या वतीने सामनावीरसाठी टी शर्ट्स. सन्माननीय अमर होईल व सन्माननीय अविनाश गावकर यांच्या वतीने सामनावीरच्या ट्रॉफीज. सन्माननीय ललित पाटील आणि सन्माननीय रोहिदास मांधणेकर यांच्या वतीने 2 कूलर्स उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यासाठी उपलब्ध झाले आहेत. कुमार केतन भोईर आणि कुमार जनक भोईर यांच्या वतीने टायटल सॉन्ग कुमार रणजित टिणी यांच्यावर आधारित जे तुम्हाला पे ऐकायला मिळते. त्यानंतर जिनल भूषण पाटील यांच्या वतीने फटाकाची आतिषबाजी. कुमारी ध्रुवी दीपेश पाटील बागवाले यांच्या वतीने रोख रक्कम 2,000ची देणगी आणि शिव दयाबाई राजभर यांच्याकडे रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी. सर्व दात्यांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. जाऊया चालू असलेल्या सामन्याकडे. 4 कूलर्स सन्माननीय ललित पाटील आणि रोहिदास मांधणेकर यांच्याकडून उपलब्ध झालेत. धन्यवाद. 4 कूलर्स, क्या बात आहे. म्हणजे प्रत्येकाला 2 मिळतील का? क्या बात आहे. चला 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचते टीम 94 कामणची 24 धावा, 3 गडी बाद. रात्रीच्या क्रिकेटमध्ये धावसंख्या कमी आहे, कारण पहिल्या सामन्यामध्ये जर राजावळी संघ 76 धावा बनवू शकतोय, त्यानंतर मात्र 44 धावा वसईने बनवल्या मुफासने आणि त्यानंतर आतापर्यंत 3 षटकामध्ये 24 धावा. धावसंख्येचा स्तर वाढवावा लागेल प्रथम फलंदाजी करताना. आणि मनीष, जर आपल्या परिसरात जर क्रिकेटचा विषय म्हणायचं गेलं तर आपल्या परिसरात नाईटच्या मॅचेस थोड्याशा कमी प्रमाणात होत आहेत आणि त्यामुळे नक्कीच बरेचसे संघ जे आहेत आपल्या परिसरातील, या वसई परिसरातील, त्या संघांना बहुतांश नाईटच्या मॅचेसचा तितकासा अनुभव नसतोय. आणि यावेळेस नक्कीच अनुभव, जेणेकरून मगाशी तू म्हटलं होतं की संपूर्ण संघांना, प्रत्येक संघातील खेळाडूला अनुभव मात्र आपला पणाला लावा लागेल. गोलंदाज येतोय तो म्हणजेच निमेश. आणखीन एक नवदूत खेळाडू, मात्र नक्कीच उभरता सितारा असं देखील या गोलंदाजाविषयी मी म्हणू शकतोय. आउटसाइड ऑफ स्टंप पहिला चेंडू आपण पाहिला तर थोडीशी लेंथ ऑफ लेंथ भरकटताना निमेश. मात्र या संघाविषयी म्हणायचं गेलं तर मोरेश्वर अंकल या खेळाडू देखील विसरता कामा नाहीये, ज्यांनी बहुतांश क्रिकेटपटू मी म्हणेल नायगाव गावातील घडवलेले आहेत, ज्यांना मार्गदर्शन दिलं गेलं, नवदूत खेळाडूंना पुढे आणलं गेलं, त्यांना देखील अशा व्यावसायिक क्रिकेट खेळण्याची संधी दिली गेली मोरेश्वर अंकलना. यावेळेस ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला, चेंडू मात्र निघून जातोय लॉंग लेगच्या दिशेनं. थोडीशी मिस बिल त्या ठिकाणी. तत्पूर्वी 2 धावा. चेंडू फील्ड होतोय, फेक केली जात आहे, मात्र तत्पूर्वी थांबवतोय फलंदाज अकबर. कारण येणारे जे चेंडू आहेत मनीष, ते सर्वाधिक चेंडू मी म्हणेल अकबरला खेळायचे आहेत, कारण धावसंख्येचा जो वेग आहे तो मोठ्या प्रमाणात कमी आहे आणि धावसंख्या वाढवण्याची संधी अकबर मला वाटतं स्वतःहून घेतोय. फुल ऑफ लाईनचा चेंडू. यावेळेस काय निर्णय असेल? हिट विकेट का? यस, एक बिग विकेट, एक सर्वात मोठी विकेट आपण पाहतोय. जो फलंदाज सेट होता, ज्या खेळाडूवर सर्वस्व मी म्हणेल अपेक्षा होत्या,
संघाच्या तो खेळाडू मात्र परततोय डगआउट मध्ये मिस्टर अकबर. टीम कधीच स्वतःच्या कुठल्याही खेळाडूवर तुम्ही अवलंबून राहू नका, कारण तुम्हाला तुमचा नैसर्गिक खेळ करावा लागतो. 11 खेळाडू तुमच्या संघामध्ये समाविष्ट असताना तुम्हाला जी जबाबदारी दिली ती जबाबदारी तुम्हाला पूर्ण करायची आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर वैभव धुमने फक्त 5 धावा बनवल्या, अमानने 9 धावा बनवल्या, अकबरने 8 धावा बनवल्या, राहिल अन्सारीने 2 धावा बनवल्या. म्हणजेच काय तुम्हाला मोबाईल नंबर स्कोर शीटवर पाहायला मिळतोय. कुठल्याच फलंदाजाने डबल फिगर गाठला नाहीये. सांघिक धावसंख्येचा विचार केला, सांघिक धावसंख्या आहे ती 27 धावा. त्याचमुळे आता मात्र लोखंड गरम होण्याची वाट बघू नका. आपल्या सततच्या तडक्याने लोखंड गरम करा असंच म्हणावं लागेल टीम 94 कामणला. नक्कीच म्हणजे सेट होण्याची वेळ नाहीये, तुम्हाला नक्कीच डगआउट मधूनच सेट होऊन यावं लागेल. ही आता सध्या तरी परिस्थिती आहे टीम 94 कामण या संघाची. 27 धाव्या षटक क्रमांक आपण पाहतोय. चौथ सुरू आहे आणि गोलंदाज आपण पाहतोय निमेश. एक सफलता हिट विकेटच्या स्वरूपात आपण पाहिली. यावेळेस अतिशय सुरेख फटका बॉडीला रोल करून चेंडूला मात्र खेळून काढला ऑन साईडला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी मात्र थोडीशी अकूड. गुड रनिंग बिट द विकेट, कौतुक करेल. वेगानं या 2 धावा पळून काढल्या. 2 धावेनं मात्र संघ पोचला गेला, तो म्हणजे 29 या धाव संख्येवर. जेणेकरून मनीषनं मगाशी नक्कीच म्हटलं की यावेळेस नक्कीच गती वाढवणं खूप गरजेचं आहे. कारण मगाशी आपण अष्टविनायक नायगावचा देखील मनीष जो सामना पाहिला, ही स्थिती आपण पाहिली. चांगली गोलंदाजी, तिखट मारा आणि आज आपण एकविरा संघाला देखील त्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी हाताळली जात आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला मात्र सरळ फेकून देण्याचा प्रयत्न. काय निर्णय असेल पंचांचा. यस येतोय हा RK चौकार. ठिकाणी निकामी होत आहेत टीम 94 कामण या संघाच्या. कारण प्रत्येक फलंदाज या ठिकाणी येतोय, खेळतोय, पण थांबत नाहीये. बघा, थांबणं खूप जास्त महत्वाचं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण म्हणतो की जायचंय, पुढे जायचंय, पुढे जायचंय, पण पुढे जाताना मैदानाच्या आतमध्ये थांबणं देखील गरजेचं आहे. या ठिकाणी कोपरेचे उत्कृष्ट समालोचक धनंजय पाटील यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही RK ट्रॉफीच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. आणि हा 5वा धक्का बसतोय टीम 94 कामणला आणि 33 धावा. अजूनही मी पुन्हा एकदा तीच गोष्ट सांगेन की सिच्युएशन अजूनही आउट ऑफ कंट्रोल आहे. बिकट अवस्था आहे टीम 94 कामणची, पण अजूनही वेळ गेली नाहीये. एक फलंदाज आला आणि त्याने मात्र शेवटच्या क्षणापर्यंत साथ दिली आपल्या संघाची.
तर मात्र नक्कीच धावसंख्येचा आलेख उंचवून एक सन्मानजनक धावसंख्या बनवू शकेल टीम 94 कामन. कारण कामन प्रीमियर लीग या बहुमूल्य अशा टुर्नामेंटमध्ये खूप साऱ्या खेळाडूंना संधी मिळाली, तर त्या संधीचा वापर त्या ठिकाणी केलाय, या स्पर्धेमध्ये देखील करावा लागेल. यावेळेस ऑफ साईडला सुरेख फटका, मात्र फटका हा मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट करता येत नाहीये, तर देखील या फटक्यावर मिळतील त्या 2 धावा. बाउंड्री लाईनच्या बाहेर जो कोणताही प्रेक्षक कॅच पकडेल त्यासाठी सन्माननीय रणजितजी किणी साहेब, त्यानंतर सन्माननीय मोहनदादा पाटील यांच्याकडून रोख रक्कम 500 म्हणजेच 1000 रुपये दिले जातील. मनीष, जेणेकरून आपण ज्या विकेट्स पाहतोय तो म्हणजेच खास करून टीम 94 कामन या संघाच्या जवळजवळ मला वाटतं 5 विकेट्स पडले आहेत. म्हणजे या ज्या विकेट्स पडल्या आहेत या मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याच्या नादामध्ये विकेट्स पडलेल्या आहेत. मगाशी देखील म्हटलं होतं ज्यावेळेस अकबर आणि राहील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये होती त्यावेळेस मी म्हटलं होतं मनीष की या जोडीच्या माध्यमातून एक चांगली पार्टनरशिप होणं खूप गरजेचं आहे. जर पार्टनरशिप झाली तर नक्कीच एक धावसंख्या आपल्याला मोठ्या प्रमाणात फलकावर पाहायला मिळेल. ते चित्र दिसलं नाहीये. अकबरला मी म्हणेला बऱ्याचशे खेळाडू आले गेले, मात्र एकाही खेळाडूची साथ मिळाली नाहीये. शेवटी आपण पाहतोय तर अकबर देखील बाद झाला. तर आतापर्यंत मला तरी असं वाटतंय मनीष एक चांगली पार्टनरशिप कामन या संघाकडून पाहायला मिळायला हवी होती. एक्झॅक्टली, ते सांगणं तितकंसं गरजेचं नाहीये, कारण कामन संघ कित्येक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळलेला आहे आणि खरं तर या हंगामध्ये चांगली कामगिरी केली, पण परिपक्व अशी गोलंदाजी पाहायला मिळाली एकवीर नायगाव संघाची. हे देखील कारण आहे की कामन संघाला धावा बनवता आलेल्या नाहीये. आणि नक्कीच आपण उल्लेख केला तर कामन प्रीमियर लीगचा, तर कामन प्रीमियर लीगमध्ये एक संधी सर्व खेळाडूंना मिळाली होती, चांगल्या पद्धतीने खेळाडू खेळले होते, पण या स्पर्धेमध्ये त्या स्पर्धेचा उपयोग आतापर्यंत उचलता आला नाहीये. कारण त्या लीग सिस्टममध्ये कित्येक प्रतिभावंत खेळाडूंना मी स्वतः बघितलं होतं, पण ते खेळाडू आज कागदोपत्री फक्त तुम्हाला पाहायला मिळालेत. नक्कीच, मात्र त्या एक प्लॅटफॉर्म निर्माण केलं होतं त्या ठिकाणी आणि तिथूनच मात्र कुठेतरी बऱ्याचशा मी म्हणेल कामन जे संघ आहेत त्या संघाच्या माध्यमातून आपण बरेचसे खेळाडू पाहिले होते. धावसंख्या आपण पाहतोय 35 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 6. येणारे 6 चेंडू मी म्हणेल जितके एकविरा नायगाव या संघासाठी देखील महत्वाचे असतील तितकेच मी म्हणेल कामन या संघासाठी देखील महत्वाचे असतील. येणारे 6 चेंडू किती धावा अपेक्षित असतील? 10 या 15. फुल ऑफ लेनचा चेंडू ऑफ साईडला यावेळेस कटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. अंतिम क्षणी सीमा रेषेच्या आसपास चेंडू अडवला गेला. फेक ई पर्यंत इथे मात्र कंप्लीट केल्या त्या 3 धावा. ही खेळ हा जो खेळ खेळला जातोय हा जो सिंगल डबलचा मी म्हणे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे मनीष, हे क्रिकेट खूप महत्वाचं होतं कामन संघाला. कारण ज्यावेळेस विकेट पडल्या होत्या त्यावेळेस सिंगल डबलनं स्कोरबोर्ड पुढे नेणं खूप गरजेचं होतं. बरेचसे आपण जर या संपूर्ण इनिंगचा विचार केला बरेचसे चेंडू डॉट आहेत. या डॉट चेंडूवर देखील काही धावा जर कामन संघाने आणल्यास त्या फलकावर तर 40हून अधिक धावा या फलकावर कामन संघ लावू शकला असता. धावसंख्या 38. भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतायत. यावेळेस मात्र उंची जास्त आहे त्या ठिकाणी. शतरक्षक देखील त्या ठिकाणी होता. कॅच सुटला जातोय आणि पंचांचा इशारा येतोय. हा येतोय शानदार षटकार. नशिबाचे देखील 7 आणि मिळतात या 6 धावा. नशीब देखील कधी कधी क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी नक्कीच नशीब आहे अक्षय कोल्हा यांचं. हा झेल होऊ शकला असता. झेल आपण पाहिलं तर ड्रॉप झाला आणि त्याचं रूपांतर आपण पाहिलं तर 6 धावेमध्ये पाहायला मिळालं. यावेळेस आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र निर्धाव जातोय. चला स्वयंभू पायगाव आणि सत्यनारायण कोपरी टॉससाठी यायचं आहे. स्वयंभू पायगाव संघाचे कॅप्टन आणि सत्यनारायण कोपरी संघाचे कॅप्टन टॉससाठी या. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर धावा लागतात त्या 44. आता कुठेतरी नक्कीच एका सुसज्ज स्थितीमध्ये आपल्याला कामन संघ पाहायला मिळतोय. तो लागतोय. चेंडू मात्र निघून जातोय. तो देखील सीमारेषा बाहेर. वेलकम बाउंड्री. महत्वपूर्ण चौकार कामन संघासाठी. बघा बॉल
बॉल खराब नव्हता, स्ट्रोक देखील तितकासा प्रॉमिसिंग नव्हता, पण क्षेत्ररक्षण करताना थोडीशी उंची कमी पडली यष्टीरक्षकाची, त्याचमुळे त्याला बेट करून बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. वेलकम बाउंड्री फॉर टीम 94 कामण. नक्कीच सुरुवात नक्की थोडीशी खराब झाली, मात्र शेवट मी म्हणेल कामण संघाचा मनीष गोड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार, एक चौकार खूप महत्वाचे आहेत. या 10 धावा फलकावर लागतायत ते 48 धावा. यावेळेस पुन्हा एकदा मात्र सिंगल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात आहे. गडी बाद शेवटच्या चेंडूवर मात्र एक चेंडू अजून शिल्लक आहे, माफ करा. इथे गडी बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक सफलता. फलकावर धावा आहेत त्या 48. जाईल तिथं मिळतोय मान भोळा स्वभाव. थँक्यू. खरोखरच जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे दादांचं, कारण काहीकांचा नक्कीच अनेकांचा असा गैरसमज आहे की रणजित दादा हा फक्त क्रिकेटलाच डोनेशन देतोय, मात्र तसं नाहीये. बरेचसे सामाजिक कार्य. सुरेख चेंडू, कौतुक करून मी यावेळेस गुडलँडवर चांगल्याच प्रकारे बाउन्स प्राप्त करतोय. शेवटच्या चेंडूवर देखील आपण पाहतो रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होतोय. पंचांचा वाईटचा इशारा दिला जातोय. आणखीन एक चेंडू हाताळावा लागेल गोलंदाजाला. इथे आपण पाहतोय चेंडू जरी खराब तरी मात्र फलंदाज हा मात्र परततोय डगआउटच्या दिशेनं. नावाचा जय जयकार, रुबाब दादाचा लयच न्यारा, रुबाब दादाचा लयच न्यारा, रुबाब दादाचा लयच न्यारा. गोरगरिबांना त्याचा सहारा, मानितो दादाला गावय. खरोखरच नक्कीच अनेक गोरगरिबांची मी म्हणेल मोठ्या संख्येनं मदत ही रणजित दादांना केलेली आहे. धावसंख्या आपण पाहतो 49 धावा. आता पुढे मी तर म्हणेल नक्कीच टीम 94 कामण हा संघ एका चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. जे त्यांच्याकडे 5 गोलंदाज आहेत, 4 गोलंदाज आहेत, त्या गोलंदाजांना लढण्याची ताकद कुठेतरी या ठिकाणी मिळत आहे. यस पंच. पंच नक्कीच योग्य तो निर्णय देतील. प्लीज जास्त चर्चा करू नका, विनंती करतोय. आयोजक देखील म्हणतायत. 49 धावा. सुरुवात नक्कीच कामण संघाची थोडीशी डगमळणी होती, माझा शेवट हा कामण संघाचा खूप सुरेख झाला, सुंदर झाला. 49 धावा एका चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय कामण या संघाला. क्या बात आहे. यावेळेस नक्कीच दोन्ही स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. हे शेवटच्या आपण 3 विकेट जर पाहिल्या तर या शेवटच्या ज्या 3 विकेट आहेत या 3 विकेट आपण रनआउटच्या स्वरूपात पाहिल्या. संघ थांबतोय टीम 94 कामण संघ 49 या धावसंख्येवर आणि 50 धावा या विजयासाठी एकविरा नायगाव या संघाला. चला या वळूया आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं. त्या ठिकाणी मायक्रोफोनवर आहेत आमचे साथी समालोचक मनीष पाटील. चला स्वयंभू पायगाव कॅप्टन आणि सत्यनारायण कोपरी कॅप्टन टॉस साठी यायचे त्वरितच. स्वयंभू पायगाव संघाचे कॅप्टन आणि सत्यनारायण कोपरी संघाचे कॅप्टन टॉस साठी या. चला लगेच कॅप्टन्सने यायचं आहे, कारण इनिंग ब्रेकमध्ये प्रक्रिया पूर्ण करायचा आहे, तो तर नियमच आहे. तर स्वयंभू पायगाव आणि श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी. चला हरीश पाटील लगेच या, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, चर्चा झालीच पाहिजे आणि लगेचच सेकंड इनिंग स्टार्ट करायची आहे. सन्मानित कुणालजी म्हात्रे यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सन्मानित दयानंदजी म्हात्रे आमच्या टॉस बॉक्समध्ये ज्यांच्या शुभहस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. एका बाजूस स्वयंभू पायगावचे कॅप्टन आलेले आहेत,
तर सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरीचे कॅप्टन सुद्धा येत आहेत आणि दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. सन्माननीय दयानंद म्हात्रे यांच्या शुभ नाणेफेकीचा कौल करूया. हा असेल आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला चौथा सामना. दोन्ही संघ जबरदस्त ताकदीचे आहेत. हर्ष पटेल तर काय थांबायचं नाव घेत नाहीयेत. जबरदस्त फॉर्मॅटमध्ये खेळत आहेत, 40+ खेळत आहेत, रेग्युलर खेळत आहेत. त्याहून पलीकडे देखील हरीश पटेल खेळत असतील, कदाचित आमच्या ते दृष्टिक्षेपात आलं नाहीये. ऑल द बेस्ट. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना नाणं दाखवूया आपण. एका बाजूस असेल RK ट्रॉफी आणि एका बाजूस RK एंटरप्राइजेस. तुम्हाला RK ट्रॉफी किंवा RK एंटरप्राइजेस असं कॉल करायचं आहे. स्वयंभू बायगाव टीमचा कॅप्टन कॉल करेल. RK ट्रॉफी असं कॉल आहे. RK ट्रॉफी इज कॉल आणि अशा पद्धतीने नाणेफेक जिंकले स्वयंभू पायगावने. सर आपण जाऊ शकता. तर नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल आणि नाणेफेक महत्वाची होती का? नाणेफेक महत्वाची होती आमच्यासाठी. आम्ही फिल्डिंग घेणार, क्षेत्ररक्षण करणार आहात. तर प्रत्येक वेळी समालोचनाच्या माध्यमातून आम्ही बोलतो, कदाचित तुम्हाला खेळाडूंना चुकीचं वाटत असेल की तुमचा संघ फक्त जितू गवळी आणि दीपक मडवी या 2 नावांच्या अवतीभोवती फिरतोय. तुम्ही काय एक्सप्लेन कराल तुमचं यंग टॅलेंट, तुमचं रेग्युलर क्रिकेट, तुमचं फिल्डिंग पोझिशन, तुमची बॉलिंग बॅटिंग याबद्दल तुम्ही संक्षिप्त स्वरूपात काय सांगाल? नाही आता यंग मुलं आहेत ते आमच्या आता बॅटिंग चांगली करतायत. फक्त बॉलिंगचं थोडासा हे आहे, तर ते होईल. आता आमच्या आता एक जास्त यंग आहेत, जास्त प्रॅक्टिस नाही होत आमची, तर फक्त मॅचलाच आम्ही खेळतोय, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो. एक्झॅक्टली. पण जेवढं तुम्ही जास्त स्पर्धात्मक क्रिकेट खेळा, वेगवेगळ्या खेळाडूंच्या समोर तुम्ही याल, तर तुमचा सराव अजून प्रगल्भ होऊ शकतो असं आपण म्हणू शकतो. कारण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तुम्ही तुमचं योगदान दिलेलं आहे आणि गेली स्पर्धा देखील थोडक्यात तुम्ही गमावली. म्हणजे उपविजेतापद गेल्या 10 टुर्नामेंटच्या नंतर कुठेतरी ही टुर्नामेंट तुम्ही शेवटच्या टप्प्यात पोहोचले होते. तर ही टुर्नामेंट जिंकणं हे स्वप्न उराशी बाळगलं आहे का? नक्कीच ही टुर्नामेंट जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करू. ऑल द बेस्ट. हरीश, जसं त्यांनी सांगितलं त्यांचा आत्मविश्वास आहे, तुमचा देखील एक वेगळा आत्मविश्वास असायला पाहिजे, कारण तुम्ही देखील तितकं चांगलं क्रिकेट खेळतोय. बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळाला होता भरत पाटीलला गेल्या स्पर्धेमध्ये, द ग्रेट मराठा ट्रॉफीमध्ये. तर फलंदाजीच करायचे 5 षटकामध्ये एक मॅजिकल फिगर काय असेल? आम्ही 50 ते 60 धावा मारण्याचा प्रयत्न करू. भरत तर खूपच फॉर्ममध्ये आहे यावेळी, तर आम्ही तेवढं करणारच. चला टीम 90 वर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि 2 बॅटर्स लगेच पाठवून द्यायचे एकविरा नायगाव. आम्ही लगेचच ही चर्चा संपवणार आहोत. तर सर्व खेळाडू फिट आहेत आणि सर्व खेळाडू उपस्थित आहेत का तुमच्या संघामध्ये? हो, आज सर्व उपस्थित आहेत आणि फिट पण व्यवस्थित आहे. आम्ही आमचा गावकप पण कालच झाला आणि त्यासाठी नवीन यंग प्लेअरला आम्ही संधी दिलेली आणि आता खूपच फिट प्लेअर आहे. हाच मी प्रश्न उपस्थित करणार होतो की नवीन रिक्रूट्स तुमच्या संघामध्ये या टुर्नामेंटच्या माध्यमातून पाहायला मिळतील का? हो, पाहायला भेटतील तुम्हाला. तर एक चांगली टुर्नामेंट आहे असं आम्हाला वाटते. तुम्हाला काय वाटते? तुमचे प्रामाणिक शब्द काय असतील या टुर्नामेंट बद्दल? RK बोललं तर एक पहिला भिवंडीमध्ये व्हायची आणि ती आता ही दुसरी आपल्या जुचंदरमध्ये. खूप मोठी स्पर्धा आहे. ऑल द बेस्ट. नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच टीम स्वयंभू पायगावने नाणेफेक जिंकून त्याने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाला करावी लागेल फलंदाजी. दोन्ही संघाला देऊन शुभेच्छा देऊन जाऊया. कॉमेडी बॉक्सच्या दिशेने त्या ठिकाणी सज्ज आहेत भारत राऊत. ओव्हर टू यू. थँक्यू. पुन्हा एकदा सर्व मायबाप क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. खरोखरच कोपरी संघाचे एक जुने आणि जाणते खेळाडू आहेत. हरीश चांगलं मार्गदर्शन दिलं की यस, आम्ही कालच आमचा एक गावकपची स्पर्धा झाली आणि त्या गावकपच्या स्पर्धेमधून बरेचसे नवदूत खेळाडू निवडले गेले आणि त्यामधील काही खेळाडूंना संधी ते मिळेल. अतिशय सुरेख स्क्वेकटचा फटका, मात्र तितक्याच दर्जेचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चांगली सुरुवात पहिल्या चेंडू बॅटनं मिळते ती म्हणजे 1 धाव. नक्कीच सुरुवात चांगली व्हावी अशी प्रत्येक संघाची इच्छा असते आणि पाहूया या पहिल्या षटकामध्ये सुरुवात कुठल्या संघाची चांगली होते. एकदम राऊंड फिगर तुम्हाला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. 50 धावा पूर्ण करायच्या आहेत टीम एकविरा नायगावला आणि त्यासाठी 2 फलंदाज रुपेश आणि विशाल. बॉलर तयार. राऊंड विकेट. खूप चांगल्या पद्धतीने इनसाइड आउट ड्राईव्ह केलाय. बॉल जाईल कव्हरमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. एका धावेची वाढ, 1 धावाची वाढ, धावफलक जातोय 2 या आकड्यावर. बघा, उद्या पर्वत जर तुम्हाला उभा करायचा असेल तर आजच दगडांची जमवाजमव करावी लागेल आणि त्यासाठी सुरुवात या सिंगल्स डबल्सच्या सहाय्याने केली जाते जेणेकरून तो आत्मविश्वास मिळवता येईल. फोर्स करायचा होता, विथ द टर्न खेळायचा प्रयत्न, थोडंसं जागा बनवली, इम्प्रोव्हाइज केलं होतं स्वतःला, पण त्या ठिकाणी मात्र थोडंसं हँड आय कोऑर्डिनेशन व्यवस्थित जुळलं नाहीये. बॅट आणि बॉलचा समन्वय होत नाहीये. प्रकाश तुंबडा एक जबरदस्त बॉलर कामण संघाचा. यावेळी जास्त रूम दिला गेला. क्षेत्ररक्षक आहे अमान त्या ठिकाणी जाळ्यात अडकवलं आणि जाळ्यात फसलाय फलंदाज रुपेश. पहिला धक्का बसतो टीम एकविरा नायगाव संघाला.
साऊंड अँड म्युझिक खूप चांगल्या पद्धतीचं मनोरंजन देखील HM साऊंड म्युझिक कडून केलं जाते. धावफलकावर धावा आहेत 8 धावा. जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी विशालच्या बॅटमधून आलेला आहे आणि गॅप शॉट सिलेक्शन आणि टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक. इनफिल्डमध्ये जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक तैनात केले गेले होते आणि त्याच गोष्टीचा फायदा उचलताना हा चौकार विशालच्या बॅटमधून. बॉलर तयार. यावेळेस तितकासा प्रॉमिसिंग नव्हता, तयारीत नव्हता विशाल, तरी देखील धावा मिळतील. हलक्या त्याने बॉलला ड्राईव्ह केलाय वाईड ऑफ लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावांचा कॉल होता. चांगल्या पद्धतीने ही बॉन्डिंग जमवलेली आहे अमर आणि विशालने आणि मोठे स्ट्रोक्स तर येतात अधूनमधून पण सोबतच सिंगल्स डबल्स देखील सुरू ठेवलाय. जास्तीत जास्त भर दिलाय की डॉट बॉल न येता प्रत्येक बॉलवर धावा आल्या पाहिजेत याच गोष्टीवर जास्तीत जास्त भर दिला गेलेला आहे. दुहेरी आकडा गाठला जातोय. धावफलकावर 10 धावा नोंदीत केल्या गेलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 40 धावांची गरज आहे. 40 रन स्टील रिक्वायर्ड टू विन एकविरा नायगाव. किरण धूम आतापर्यंत थोडासा महागडा ठरलाय या पहिल्या 2 बॉलवर. ओव्हर द विकेट ऑन साइडला स्विंग केलाय. गॅप मध्ये असेल बॉल जाईल. काऊ कोण सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतो. 4 धावांसाठी चौकार. केलं जाते असं वाटते. जुचंद्र गावामध्ये बाहेर लिगण्याचं जेव्हा वेळ येत असेल तेव्हा विशाल भोईर यांना आमंत्रण असेल. काय सुवाच्य असं अक्षर आहे. सोबत विशालजी कांबळे जबरदस्त असं त्यांचं देखील धावसंख्या लेखन. धावसंख्या आज जाते ती म्हणजे 14 या आकड्यावर. या षटकामध्ये म्हणू शकतो की एकविरा नायगाव संघाने कमबॅक केले भारतची, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा होत्या. प्रकाश तुंबडाने मात्र कुठेतरी जखडून ठेवलं होतं एकविरा नायगाव संघाच्या फलंदाजांना. पण त्यानंतर किरण तुमच्या पहिल्या 3 बॉलवर 3 मोठे स्ट्रोक्स आलेत म्हणजे 10 धावा या ठिकाणी गोळा केलेल्या आहेत बॅटर विशालने. जबरदस्त ताबडतोड फलंदाजी. धावसंख्या 14 झाली. चला मॅच ऑन ठेवा प्लीज. 14 धावा आहेत. बॉलर तयार किरण धूम. ओव्हर द विकेट विशाल कोळीसाठी. ऑफस्टम्पच्या बाहेर हा बॉल हाताळला गेलेला आहे. त्या ठिकाणी पंचांनी लाईन चेक केली. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. वाईड लाईन ओलांडतोय हा बॉल आणि पंचांच्या वतीने वाईड बॉलची खूण केली गेली आहे. एका धावेची वाढ. धावफलकावर धावा आहेत 15. जबरदस्त हे मैदान अक्षरशः सहकार्य प्रत्येकाने केले. सन्माननीय दिवेशजी भोईर आणि सन्माननीय कन्हैया बेटा भोईर यांनी देखील महत्वपूर्ण सहकार्य केले. ते म्हणजेच ग्राउंड बनवण्यासाठी, सपाटीकरण करण्यासाठी, पिच क्युरेट करण्यासाठी कॉन्क्रीट. येस, दिवेश भोईर यांचं ते मल्हारी मार्तंड RMC यांच्या वतीने दिवेश भोईर यांचं RMCचं प्लॅन्ट आहे त्या वतीने एक गाडी आम्हाला उपलब्ध झाले. तसं सन्मान्य कन्हैया बेटा भोईर माजी नगरसेवक यांच्या वतीने देखील भरीव असं मार्गदर्शन सहकार्य मिळाले. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कीप सपोर्टिंग. धावसंख्या 15. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार किरण धूम. स्ट्राईकवर असेल बॅटर विशाल कोळी. स्ट्रोक्स साठी जागा बनवली पण मात्र उपयोग काय झाला नाही, कारण बॉलला पेसच इतका जबरदस्त होता ना की स्ट्रोक्स व्यवस्थित कन्वर्ट करता आला नाही आहे जास्तीत जास्त धावांमध्ये. डॉट बॉलची हाताळणी या ठिकाणी गोलंदाज किरण धूम. आता कुठेतरी या 4थ्या बॉलवर ते कमबॅक पाहायला मिळते. धावफलकावर धावा आहेत 15. यावेळेस फ्लिक केले ऑन साइडला. डीप मिड विकेट रिजन क्षेत्ररक्षक पुढे येईल त्यापर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा वेळ होता आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. सन्मान्य कुणालजी म्हात्रे यांच्या वतीने रोख रक्कम 5000 रुपयाची देणगी आम्हाला आलेली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद कुणालजी म्हात्रे. कीप सपोर्टिंग. धावफलकावर धावा 17 आहेत. बॉल फेकून झाल्यात आतापर्यंत या षटकातले 5. बऱ्यापैकी धावांचा पाठलाग अचूकतेने केला जातोय, कारण कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळत असता 50 धावा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत प्रति षटकामागे. 10 धावा गोळा करायच्या असताना आता 11 बॉलचा खेळ झालेला आहे आणि 11 बॉल्समध्ये 17 धावा बनवल्यात. म्हणजेच कॅल्क्युलेशन कुठेतरी सूट केलेलं आहे एकविरा नायगाव संघाच्या फलंदाजांनी. तो आमूलाग्र बदल घडवलेला आहे. ऑन साइडला पूल केलंय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलचा पाठलाग करतो. खूप चांगला 2 धावा पूर्ण केल्या जातात. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे.
गणेशच्या वतीने गणेश बनसोडे जबरदस्त फिल्डिंग त्याने आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात. एक एक धाव महत्वाची आणि त्याचमुळे मात्र क्षेत्ररक्षक देखील तितका जीव लावतात या सामन्यामध्ये. 2 षटकांची समाप्ती धावा आहेत 19 आणि जिंकण्यासाठी 18 बॉल्स मध्ये 31 धावांची गरज. जाईल तिथं मिळतोय मान भोळा आहे सोबा. मनीष 50 धावेचा पाठलाग करताना मी म्हणेल 19 धावा 2 षटकांचा खेळ चांगली स्थिती आहे. इतकी देखील वाईट स्थिती नाहीये. मात्र कौतुक करेल विशालचा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा लागोपाठ प्रयत्न केला होता, कारण जवळपास बॅटिंग पॉवर प्लेचा नक्कीच एक चांगला फायदा घ्यायचा होता विशालला. मात्र 12 चेंडू 19 धावा जी सरासरी मेंटेन ठेवायची होती मनीष, ती सरासरी मेंटेन ठेवलेली आहे ती म्हणजे एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघानं. एक्झॅक्टली. पण अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे. 31 ची गरज. प्रकाशा पुन्हा एकदा बोलवण्यात आलेला आहे. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने फक्त डिफेन्सिव्ह प्लेसमेंट पाहायला मिळाली. बॉल जाईल पॉइंटला, अमान बॉलला फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव मिळते. एका धावीचीवर धावसंख्या 2 पोहोचते 20 या आकड्यावर. बघा प्रकाश तुंबडाला कुठेतरी सांभाळून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण 5 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये एका बॉलरला 2 षटक हाताळण्याची संधी मिळते आणि प्रकाश हा सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी आल्या स्पेल कंटिन्यू करतोय, ज्याने पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवली होती आणि त्याच कामगिरीचा आढावा घेताना त्याची पदोन्नती झाली आणि त्याला दुसरं षटक हाताळण्याची संधी मिळाली. पहिल्या बॉलवर फक्त 1च धाव गोळा करता आली अमरला. स्ट्राईक रोटेट केले, स्ट्राईकवर विशालला आणलंय. स्टेप आउट झाले. बॉटमचा वापर करून बॉलला मिडॉनला टर्न केले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल तोपर्यंत 1 धाव मिळते. एका धावीची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि त्याचमुळे क्रिकेटचा हा हंगाम असं वाटतं सुरू झालंय. खरं तर आपण आता हंगामाच्या शेवटाला आलोय, पण मात्र रजनी क्रिकेटचा हा थरार हा सुरू झालेला आहे. आजचा हा पहिला दिवस आर.के. ट्रॉफीचा. यावेळेस खूप जास्त जागा बनवली होती, पण बॉल लेग स्टंप सोडून जाणार असल्या कारणाने पंचाच्या वतीने वाईड बॉलची खूण केली गेली. एका धावीची वाढ धावसंख्या पोहोचते 22 या आकड्यावर. थेंबे थेंबे तळे साचे असं आपण नेहमीच म्हणत असतो आणि क्रिकेटच्या खेळामध्ये देखील तेच आहे. वाईड बॉल देखील तितकाच महत्वाचा असतो फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. ड्राईव्ह करायचा होता, आउटसाइड एज घेऊन बॉल जाईल पॉइंटला. अमान त्या ठिकाणी आहे. 1 धाव मिळेल. एका धावीची वाढ धावसंख्या 23 झाले. बघा ही रणनीती खूप चांगली आहे एकविरा नायगाव संघाची, कारण या दोन्ही फलंदाजांनी मात्र कुठेतरी जम बसवलेला आहे या मैदानावर, या सामन्यावर, या डावावर. आणि त्याचमुळे प्रकाश तुंबडाचं षटक फक्त काढून घ्यायचंय तोच प्रयत्न पाहायला मिळतोय. स्टेप आउट झाले. विथ द स्पिन घ्यायचा प्रयत्न झाला होता. बघा प्रकाशचा थोडासा नाराजी, नाखुश, उग्र स्वरूप पाहायला मिळालं, कारण एक धाव महत्वाची आहे. ही 22ची धाव मिळते आणि त्याचमुळे मात्र ती धाव वाचवता आली पाहिजे आणि त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं नव्हतं. अशा वेळेला कधी कधी विकेट फॅक्टर महत्वाचा नसतो, पण डॉट बॉल्स खूप जास्त महत्व देऊन जाते आणि या ठिकाणी मात्र ही धाव देखील तितकीशी घातक ठरू शकते टीम 94 कामांसाठी. नक्कीच नक्कीच मनीष, कारण ज्या वेगानं एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे आणि त्या एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाला याच वेळेमध्ये थांबवणं गरजेचं आहे. 5 षटकांचा सामना, नंबर 3चं षटक ही रीड की अड्डी म्हटलं जातं, महत्वपूर्ण षटक म्हटलं जातं. 5 षटकांमध्ये यावेळेस ऑफ साईडला पॉइंट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि तो कदाचित पुन्हा एकदा नक्कीच नाखुश असतील, कारण एका प्रकारे चांगली गोलंदाजी होत आहे. कुठेतरी आपण एकविरा नायगाव संघाला मनीष थांबवत आहोत आणि तिथे मात्र आपल्या खेळाडूंकडून थोडीशी चुका होताना नक्कीच तुंबडा नक्कीच नाखुश असतील. ही कामगिरी योग्य नसेल ते म्हणजेच काम या संघासाठी. मेंटॅलिटी इज मच इम्पॉर्टंट ड्युरिंग प्ले इन क्रिकेट आणि तेच कुठेतरी मानसिकता आता कुठेतरी खच्चीकरण झाल्यासारखे जाणवते, कारण ओव्हरथ्रोजच्या धावा मात्र अपेक्षित नसतात जेव्हा तुम्ही एक तोकडा आव्हान डिफेंड करत असता. आणि आता धावफलकावर नजर टाकली, धावसंख्या आहे 26 धावा जिंकण्यासाठी अजूनही 13 बॉल्समध्ये 24 धावांची गरज आहे. अजूनही समसमान अशी अवस्था, दोन्ही संघाच्या बाजूने सामना झुकलाय असं आपण म्हणू शकतो. शेवटचा बॉल असेल या थर्ड रो मधला प्रकाश. यावेळेस लोवर फुल टॉस होता. अपील तर खूप जास्त लाऊड होती,
पण मात्र त्यामध्ये फक्त उत्साह जाणवला, आत्मविश्वासाची कमतरता. पंचाच्या वतीने लेग बाईटची एक खूण, एका धावेची वळ, धावसंख्या जाऊन पोहोचते 27 वर आणि आता 12 बॉल्स मध्ये 23 धावांची गरज आहे. 12 balls 23 रन्स रिक्वायर्ड टू विन एकविरा नायगाव. घेऊया एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक नंतर चर्चेसाठी पुन्हा एकदा भारत राऊत सरांकडे येऊया. कम ऑन HM साऊंड अँड लाईट्स. पण काय सन्माननीय हेमंतजी वर्तक यांचं आगमन, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकांमध्ये 23 धावांची गरज विजयासाठी आहे आणि दोन्ही संघांच्या माहितीसाठी जर स्कोअर लेवल झाले तर निर्णय सुपर ओव्हरच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या गोष्टीची देखील दखल घ्यायची आहे. ही 2 षटकं खूप महत्वाची असणार आहे. पण 2 षटकं जी प्रकाश तुंबडा यांनी जे हाताळलेले त्या षटकाबद्दल काय सांगाल भारतजी? नक्कीच. मी मगाशी तू प्रकाश तुंबडाचं षटक पाहिलं असेल, बराचसा नाखुश झाला. ती जर चेंडू आणखीन डॉट गेले असते, त्या अतिरिक्त 3 धावा जे 2 चेंडू प्रकाश तुंबडाने अतिशय सुरेख पद्धतीने हाताळले होते, त्या चेंडूवर नक्कीच धावा देखील आण्या नसत्या. मात्र त्या ठिकाणी 3 धावा या मोजाव्या लागल्या तर आणखीन थोडासा भर पडला असता, तो म्हणजेच एकविरा नायगाव या संघावर. त्या कारणास्तव मनीष मी म्हटलं होतं की नंबर 3चं षटक, या नंबर 3च्या षटकाला नेहमी म्हटलं जातं ज्यावेळेस 5 षटकांचा सामना असतो त्यावेळेस रीड की हड्डी महत्वपूर्ण षटक. हे षटक प्रत्येक सामन्याची दशा आणि दिशा दाखवते आणि यावेळेस काय पाहिलं तर निव्वळ 7 धावेचं षटक प्रकाश तुंबडे यांचं महत्वपूर्ण. 12 चेंडू 23 धावा. इथे मागतं थोडंसं नक्कीच थोडंसं गेरअप व्हावं लागेल, कारण 23 धावा 12 चेंडूमध्ये करायचे आहेत एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाला. चला जास्त वेळ घेऊ नका. जरी प्रकाश झोतातले हे सामने असले तरी देखील काहीतरी बंधनं आम्हावर सुद्धा आहेत. तर त्यामुळे विनंती असेल की कमी वेळ घ्या, चांगलं क्रिकेट खेळा, एन्जॉय करा. ही रजनी क्रिकेट स्पर्धा RK ट्रॉफी 2022. 12 बॉल्स मध्ये 23 धावांची गरज एकविरा नायगावला. बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर तयार हकीम. स्ट्राईकवर असेल अमर. यावेळेस ओव्हर दी बॉलर हेड, बॉलर ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मधून पुढे येईल. दुसऱ्या धावासाठी विशाल पळतोय, खूप जास्त फास्ट आहे पण त्या ठिकाणी आहे. दुसरी धाव घेताना नक्कीच या 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. या ठिकाणी तिसरे पंच येतील आणि तिसरे पंच चेक करतील की फलंदाज आउट आहे की नाही. पण फिल्डिंग एफर्टला दाद द्यायला हवी. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि तितकाच चांगला थ्रो इतक्या लांबून करणं आणि तो देखील यष्ट्यांवर जाऊन आदळणं खरं तर कठीण गोष्ट असते आणि दबावामध्ये मात्र इतका चांगलं क्रिकेट खेळणं जबरदस्त. या ठिकाणी तिसऱ्या पंचाची मागणी केली गेलेली आहे. दुसरी धाव घेताना तो बॉल यष्ट्यांवर आदळला होता आणि त्या ठिकाणी निर्णय येईलच, तोपर्यंत आपण वाट पाहूया. टू बी व्हेरी फेअर दोन्ही संघांना मात्र थोडासा आपण वेळ देऊया, कारण कुठल्या संघासोबत अन्याय होणार नाही ही दखल आम्ही घेतोय. RK एंटरप्राइजेस, RK ट्रॉफी, इस्माईल शेख मैदान जुचंद्र. इस्माईल शेख सरांचं देखील तितकंच आभार व्यक्त करायला हवं प्रत्येक आयोजकांनी, कारण त्यांच्या माध्यमातून हे मैदान खेळण्यासाठी उपलब्ध होते आणि प्रत्येक जुचंद्रच्या ग्रामस्थांवर आयोजकांवर त्यांचं विशेष प्रेम आहे जनाब इस्माईल शेख यांचं. आणि फलंदाज आहे नॉट आउट, ही सेफ. चला या 3 धावा आता आपण धावफलकामध्ये ऍड करणार आहोत. धावफलकावर धावा आहेत आता 30 धावा.
आणि जिंकण्यासाठी आता 11 बॉल्समध्ये 20 धावांची गरज आहे. काय वेगाने विशालचा तो कॉल होता, अमरने स्वीकारलाय, त्यानंतर मध्ये डिरेक्टिव्ह झाल्यानंतर देखील तो थांबला नाहीये, त्याने लगेचच धाव करण्याचा प्रयत्न करतात. त्यालाच म्हणतात डेडिकेशन. प्रत्येक धाव ही महत्वाची आहे. शेवटच्या टप्प्यावर मोठे स्ट्रोक येतील नाही येतील ती नंतरची गोष्ट आहे, पण प्रत्येक बॉलवर जास्तीत जास्त धावा कशा मिळतील यासाठी प्रयत्नशील आहेत हे दोन्ही फलंदाज. आणि रुपेश झटपट बाद झाल्यानंतर मात्र विशाल आणि अमरने बऱ्यापैकी संघाचा डाव सावरलेला आहे, जसं अपेक्षित होतं. पण मात्र हकीम एक प्रतिभावंत गोलंदाज आहे कामणचा. पाहूया हकीमच्या वतीने तशी शैलीदार गोलंदाजी पाहायला मिळेल का. ओव्हर द विकेट, फुल टॉस आहे, बॉलला लॉफ्ट केलंय, क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हर मधून पुढे येईल तोपर्यंत त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची वाढ, धावसंख्या पोहोचते ते म्हणजेच 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन बोर्ड. प्रोजेक्शन डाऊनवर्ड्स आहे असं कुठेतरी पंच दर्शवत आहेत आणि त्याचमुळे नियमांच्या अंतर्गत ही फेअर डिलिव्हरी आहे. 32 धावा आहेत. एक यावेळेस बॉटमॅनचा वापर करून बॉलला टर्न केलंय. क्षेत्ररक्षक आहे वाईड ऑफ लॉंगॉला, त्या ठिकाणी थोडंसं फंबल होते आणि लगेच त्याच गोष्टीचा फायदा उचलला जाईल. बघा, मैदानाच्या आतमध्ये गंमत झाली तर त्याची किंमत तुमच्या संघाला मोजावी लागेल. या ठिकाणी एका धावेला 2 धावांमध्ये बदलण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत विशाल आणि अमर. धावसंख्या धावफलकावर आहेत 34 धावा. 34 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 16 धावांची गरज आहे. पूर्ण डावाचा पण आढावा घेतला तर फक्त 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले, एकही षटकार आतापर्यंत आलेला नाही. जास्तीत जास्त सिंगल्स आणि डबल्स वर भर दिला जातोय. बघा, प्रत्येक संघाचा एक वेगळा गेम प्लॅन असतो आणि या ठिकाणी तो गेम प्लॅन मनात ठरवला होता एकवीर नायगावने की जास्त आक्रमक प्रयत्न न करता जितके ग्राउंड स्ट्रोक एक्झिक्यूट करता येतील, जितक्या जास्त धावा आपल्याला जमिनीच्या समांतर फटक्यांनी गोळा करता येतील तो प्रयत्न करायला हवा. बॉलर तयार, स्टेप आउट झाले, ड्राईव्ह करायचा होता, आउटसाइड एज घेऊन बॉल जाईल, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक टिपून पुढे येईल. 2 धावांचा कॉल होता, 2 धावा पूर्ण केल्या जातील. थ्रो मात्र कुठेतरी अपयश आहे. पुन्हा एकदा थोडी घाई अमरची झाली होती, पण विशालने प्रसंगाबद्दल राखत थांबवले अमरला. या 2 धावाच्या वाढीने धावफलकावर धावा आहेत 36 धावा. 100 वेळा हरा पण खचून जाऊ नका असंच म्हटलं जाते, कारण या ठिकाणी मात्र विकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजेच टीम 94 कामण, पण मात्र तो प्रयत्न अजूनपर्यंत यशस्वी होत नाही. 8 बॉल्स मध्ये 14 धावांची गरज आहे. 8 बॉल्स 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. जबरदस्त क्रिकेट भारतजी या ठिकाणी एकवीर नायगाव संघाच्या वतीने मुख्यत्वे खेळलं जाते, कारण गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. प्रकाश टुमडाचं षटक आपण पहिले 2 षटकं त्यांनी हाताळले, ज्याने फक्त 12 धावा खर्च करत 1 गडी बाद केला. आणि आतापर्यंत हकीमच्या या षटकामध्ये एकही बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे गेलेला नाहीये, पण मात्र त्याने 9 धावा खर्च केल्यात. का तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी अमरची आणि विशालची. स्वीप करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाला बीट करू बॉल मागे येईल. चांगला बॅकअप त्या ठिकाणी. शॉर्ट थर्डमॅनला फक्त 1च धाव मिळणार आहे. एका धावेची वर धावसंख्या जाऊन पोहोचते 37 आकड्यावर. मनीष, जर म्हणायचं गेलं तर प्रत्येक चेंडू हा बॅटला कनेक्ट होतोय, हे खूप महत्वाचं. एकही चेंडू डॉट नाहीये. 12 चेंडू 23 धावा समीकरण असताना प्रत्येक चेंडूवर ज्या धावा आल्या त्या धावा मी म्हणून गोळा करत राहिला एकविरा संघ. यावेळेस फुल ऑफ लेनचा चेंडू मिस करतोय, मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नाखुश असेल तो म्हणजेच फलंदाज अमर. कारण इथे म्हणायचं गेलं तर व्यवस्थित पार्टनरशिप सुरू होती. ह्या षटकामध्ये देखील मी म्हणेल ज्या धावा आल्या त्या धावा मनीष वाईट नाही आहेत, त्या देखील धावा मी त्याने म्हणजे जवळपास 7 ते 8 धावा या 6 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. तर ह्यावेळेस अमर ज्याप्रमाणे सेट होता, काय ह्या विकेटची गरज होती का? नक्कीच एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर चर्चेसाठी येऊया. देऊया HM म्युझिक अँड लाईट्सला संधी.
ती जोडी राहिली असती तर या 12 धावा होऊ शकल्या असत्या. मात्र अनुभवी खेळाडू शैलूला त्या ठिकाणी पुढे आणलं गेलेलं आहे. राहील टू विशाल ओव्हर द विकेट. यावेळेस बॅकफुटला जाऊन हलक्या त्याने बॉलला स्टिअर केलं, पाठवलंय पॉइंट रिजन मध्ये. अमान त्या ठिकाणी पोहोचेल पण बॉल निघून जातो स्वीपर कव्हर एरियामध्ये. शैलू थांबलाय. चौथ्या धावासाठी विशालचा अजूनही प्रयत्न चालू आहे पण प्रयत्न पूर्णत्वास जात नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र स्पष्टपणे उणीव जाणवते टीम 94 कामण संघामध्ये. कारण क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर कदाचित 6 ते 8 धावांचा तोटा झालेला आहे, जो तोटा आता मात्र कुठेतरी लक्षात घ्यावा लागेल. 5 बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी तर 9 धावांची गरज आहे. 5 balls 9 runs रिक्वायर्ड टू विन. संकट किती मोठी आहेत त्याला महत्व न देता त्या संकटातून तुम्ही तोंड कसं देतात त्याला खूप जास्त महत्व आहे भारत सर. पाहूया या ठिकाणी संकट तर दोन्ही संघाच्या बाजूने समसमान आहेत पण पाहूया कुठला संघ त्या संकटांना स्पष्टपणे उघडपणे तोंड देतोय. राहिल अन्सारीच्या बॉलला कशा पद्धतीने खेळतोय शैलू घोडेकर. खरं तर रणजी क्रिकेट स्पर्धेमधला हा पहिला बॉल फेस करतोय शैलू आणि नॉन स्ट्राईकला विशालने मात्र जबरदस्त कामगिरी केलेली आहे. आणि विशाल कोळी खेळतोय वैयक्तिक 27 धावांवर. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत विशाल कोळीची एकविरा नायगाव संघासाठी. 15 balls मध्ये 27 धावांचं महत्वपूर्ण योगदान आहे. आता पाहूया या महत्वपूर्ण क्षणाला जेव्हा आता धावांची खूप जास्त गरज आहे ती गरज कशा पद्धतीने पूर्ण केली जाईल. खरं तर आता राहिल अन्सारीकडे देखील तो क्लास आहे, तो अनुभव आहे. कामण संघासाठी खेळताना कित्येक वेळा त्याने अशी विजयी भूमिका घेतलेली आहे ऍज अ बॉलर. पण मात्र विसरून चालणार नाही शैलेंद्रचा क्रॉस स्ट्रोक फुल स्ट्रोक जो त्याचा फेवरेट आहे. पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी हा सामना फिनिश होईल. टीम 94 संघ आनंद साजरा करेल की टीम एकविरा नायगाव या ठिकाणी आनंद साजरा करेल. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. 5 balls मध्ये 9 धावांची गरज. राहिल अन्सारी शैलूसाठी आउटसाइड द ऑफ स्टंप आणि पंचांच्या वतीने व्हाईट बॉलची खूण. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. एका धावेची वाढ. धाव संख्या 42. 42 रन्स ऑन बोर्ड. खरं तर कुठेतरी आता एक सुटकेचा निश्वास एकविरा नायगाव संघाने टाकला असेल कारण डॉट बॉल आणि व्हाईट बॉल खूप मोठी तफावत आहे आणि या ठिकाणी मात्र जास्तीत जास्त डॉट बॉल हाताळण्याचा प्रयत्न करेल टीम 94 कामण. पण मात्र रणनीती चांगली होती. यावेळेस एलिव्हेशन नाहीये पण गॅप मध्ये आहे. ज्याच्या मनात समाज हित असं रणजित किनी दादार. ज्याच्या मनात समाज हित असं रणजित किनी दादार. आणि भारत सर तुम्हाला वाटते का की सामन्याची हवा काढून टाकणारा हा चौकार होता कारण आता 4 balls मध्ये जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. नक्कीच असं देखील म्हणू शकेल. मात्र अजूनही सामना संपला नाहीये. मनीष 4 चेंडू आणि 4 धावा काही होऊ शकतं. आमच्या खास करून उजव्या बाजूला जे विशाल नाईक बसलेले आहेत त्यांनी हे चमत्कार टेनिस जगतामध्ये अनेकदा केलेले आहेत. त्यामुळे 4 चेंडू 4 धावा. मनीष सामना अजूनही ऑन आहे. पुढचे 2 बॉल खूप महत्वाचे. हवेत आहे बॉल.